गोष्टीचं नाव आहे तूच का ग माझी आई. एक चिमणी आपल्या घरट्यात अंड्यावर बसली होती. अचानक अंड्याने हवेत उडी मारली. टुन टुन टुन. अरे वा, चिमणी म्हणाली, आता थोड्या वेळाने अंड्यातून माझं पिल्लू बाहेर येईल. मग त्याला खूप भूक लागेल. मला माझ्या पिल्लासाठी काहीतरी खाऊ घेऊन यायला हवा. ती म्हणाली, अंड्यातल्या पिल्ला थांब हो, मी लवकरच परत येईन. असं म्हणून भुर्रकन उडून गेली. इकडे अंड्याने खूप उड्या मारल्या. इतक्या उड्या मारल्या, इतक्या उड्या मारल्या, इतक्या उड्या मारल्या की त्यातून चिमणीचं पिल्लू बाहेर आलं. पिल्लू म्हणालं, माझी आई कुठं आहे? त्यानं आईला सगळीकडं शोधलं. त्यांनी वर पाहिलं, पण त्याला काही त्याची आई दिसली नाही. त्यांनी खाली पाहिलं, त्याला खाली पण त्याची आई दिसली नाही. चला, आता मी आईला शोधायला निघतो, ते पिल्लू म्हणालं. असं म्हणून त्या पिल्लानी घरट्याबाहेर पाय ठेवला आणि सुईं त्या झाडावरून खाली पडलं. खाली 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 धपक त्याची ढुंगी चपटली. चिमणीचं पिल्लू इतकं छोटं होतं की त्याला उडता येत नव्हतं. उडता येत नव्हतं पण चालता येत होतं. ते म्हणालं, चला चला, आईला शोधायला मी आता निघतो. त्याने आईला कधी पाहिलेलं नव्हतं. ते आपल्या आईला ओळखत पण नव्हतं. चालता चालता त्या आईजवळून पुढं गेलं, पण त्यांनी आईला ओळखलंच नाही. तेवढ्यात तिथे एक कुत्रा होता. त्याने कुत्र्याला विचारलं, तू माझी आई आहेस का? मी तुझी आई नाही आहे, मी तर कुत्रा आहे. मग पिल्लू पुढे गेलं. तिथे एक मांजरी होती. मांजरीला विचारलं, तू माझी आई आहेस का? नाही रे, मी मांजर आहे, मी तुझी आई नाही आहे. पिल्लू अजून पुढे गेलं. तिथे एक कोंबडी दाणे टिपत होती. क्वाक क्वाक. ए, तू माझी आई आहेस? ए, मी कोंबडी आहे, मी कशी तुझी आई असेल? मांजरी पण आई नाही, कोंबडी पण आई नाही, कुत्रा पण आई नाही. माझी आई गेली कुठे? मग परत पिल्लू पुढं गेलं. त्याला एक गाय भेटली. तूच का ग माझी आई? त्यानं गाईला विचारलं. मी कशी तुझी आई असेन? मी तर गाय आहे. मांजर आई नाही, कोंबडी आई नाही, कुत्रा आई नाही, गाय पण आई नाही. कुठे बरं माझ्या आईला मी शोधू? मला माहिती आहे, माझी आई मला म्हटली होती मी अंड्याच्या आत असताना की मी खाऊ घेऊन येईन. मी तिला शोधूनच काढणार. चिमणीचं पिल्लू भराभरा पुढे जायला लागलं, धावायला लागलं. त्याला एक मोडकी तोडकी मोटार दिसली. ही माझी आई असेल का? छे, अशी तुटकी फुटकी माझी आई नाहीच आहे. पुढे गेलं. मग त्याला पाण्यात एक बोट दिसली. हां, हीच माझी आई दिसते. आई आई अशा त्यांनी बोटीला हाका मारल्या. बोट काही थांबली नाही, ती पुढे निघून गेली. मग त्यांनी मान वर करून पाहिलं. त्याला कसला तरी आवाज आला. सुई. एक मोठं विमान आकाशात उडत चाललं होतं. अरे च्छा, हीच माझी आई आहे, ती नक्की उडती आहे. आई, मी इथं आहे. पिल्लू जोरात ओरडलं, पण विमान काही थांबलं नाही, ते निघून गेलं. तेवढ्यात चिमणीच्या पिल्लाला एक काहीतरी मोठी वस्तू दिसली. हीच माझी आई असणार. आई तिकडे आहे, तिकडे आहे, ते ओरडलं आणि पळत 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 त्या वस्तूजवळ आलं. आई, मी इथं आहे. पण आई काहीच बोलली नाही. मग त्या वस्तूवर चढलं. ते एक मोठं यंत्र होतं. पिल्लू परत म्हणालं, अगं आई, मी इथं आहे. त्या यंत्राने भक असा जोरात आवाज केला. बाप रे, तू नाही आहेस माझी आई, तू तर मोठं यंत्र आहेस. मला आता इथून बाहेर जायचं आहे. पण चिमणीच्या पिल्लाला तिथून जाताच येईना, कारण ते यंत्र म्हणजे एक मोठी क्रेन होती. ती वर वर गेली. तिच्याबरोबर चिमणीचं पिल्लू पण वर वर गेलं. पिल्लाला कळेना ही क्रेन कुठे चालली आहे. अरे बाप रे, आता हे यंत्र मला काय करेल? मला सोडवा, वाचवा. तेवढ्यात ते यंत्र थांबलं. मी कुठं आहे? मला घरी जायचंय, मला आई पाहिजे, असं म्हणून पिल्लू रडायला लागलं. तेवढ्यात काय गंमत झाली, त्या यंत्राने पिल्लाला उचलून परत घरट्यात ठेवलं आणि पिल्लू परत आपल्या घरात सुखरूप पोचलं. नेमकी तेव्हाच चिमणी झाडावर परत आली आणि तिने पिल्लाला विचारलं, तुला माहीत आहे का मी कोण आहे? पिल्लू म्हणालं, हो,
तू मांजरी नाहीस, तू कोंबडी नाहीस, तू कुत्रा नाहीस, तू गाय नाहीस, तू बोट पण नाहीस, तू विमान पण नाहीस, तू ते मोठं यंत्र पण नाही, तू चिमणी आहेस आणि तूच माझी आई आहेस, तूच माझी आई आहेस, तूच माझी आई आहेस.